भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये मौर्य सत्तेला फार मोठं स्थान आहे. या मौर्य सत्तेनं प्राचीन कालखंडात आपला एकछत्री अंमल प्रस्थापित केलेला होता. त्यांच्या एकछत्री अंमलामुळं भारतात राजकीय आणि आर्थिक संघटत्व एकसंधता निर्माण झालेली होती. परंतु मौर्य सत्तेच्या विघटनानंतर किंवा मौर्य सत्तेच्या पतनानंतर केंद्रीय सत्ता नाहीशी झाली आणि भारतात परकीय सत्तांची आक्रमण सुरू झाली. मौर्य सत्तेच्या विघटनानंतर साधारणपणे 500 वर्षाच्या कालखंडात अनेक परकीय सत्ता भारतात आल्या आणि त्यांच्या आगमनासोबतच त्यांची संस्कृती भारतात आली. त्यामुळं भारतीय संस्कृती टिकून राहावी याकरिता खूप संघर्ष या ठिकाणी निर्माण झालेला दिसतोय. भारतात या काळात ग्रीक, कुशाण, पर्शियन या संस्कृती आल्या. परंतु भारतीय संस्कृतीने या सगळ्या संस्कृतींना आपल्यात सामावून घेतलं. या आपल्यात नुसतं सामावून घेतलं नाही, तर भारतातला बौद्ध धर्म हा चीन, जपानपर्यंत जाऊन पोहोचला. एवढं नाही तर भारतातला हिंदू धर्म आग्नेय आशिया खंडात प्रसारित झालेला आहे. ज्याप्रमाणे इथं ग्रीक, कुशाण वगैरे सत्ता आल्या, त्यांच्याबरोबर त्यांची जशी संस्कृती आली, त्या संस्कृतीमुळं भारतीय संस्कृती आणि परकीय आलेल्या या संस्कृती यांच्या मिलापातून एक वेगळीच नवी संस्कृती या ठिकाणी उदयास आलेली दिसून येते. भारतात मौर्यानंतर उत्तर भारत हा शुंग, शक, कुशाण, ग्रीक, पर्शियन अशा सत्तांनी ताब्यात घेतलेला आहे. अनेक राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक बदल उत्तर भारतात या कालखंडात झाले. त्याच वेळेला दक्षिण भारतात काही प्रभावी सत्ता निर्माण झाल्या आणि त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे. त्यांच्या काळात भारतात अनेक चांगली कामंही झालेली आहेत. ही जी घराणे आहेत, त्या घराण्यांपैकीच एक आंध्र घराणं किंवा सातवाहन हे एक घराणं आहे. त्यातल्या कर्तृत्ववान शासकांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची. पण तुम्ही आता सांगताना सांगितलं की उत्तर भारतात शुंग, शक, कुशाण, ग्रीक, पर्शियन या सत्ता निर्माण झाल्या. तर दक्षिण भारतात सातवाहन किंवा आंध्र ही एक घराणं या काळातलं निर्माण झालेलं आहे. पण ते उत्तर भारत, दक्षिण भारत कसं, तर भारताचे भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग आहेत. विंध्य सातपुडा पर्वत आणि नर्मदा नदी यांनी भारताच्या उत्तर आणि दक्षिण सीमा निर्माण केलेली आहे. ही
विंध्य आणि सातपुडा पर्वत. या विंध्य सातपुडा पर्वताच्या आणि नर्मदा नदीच्या उत्तर दिशेला असलेला भाग हा उत्तर भारत आहे. तर खालचा किंवा दक्षिणेकडीलचा भाग याला दक्षिणपथ म्हणतात. उत्तर भागाला आर्यव्रत आणि दक्षिण भागाला दक्षिणपथ असं प्रामुख्यानं संबोधलं जातं. आता या दक्षिण भारतातला जो प्रदेश आहे त्या प्रदेशात प्रामुख्यानं तुमच्या लक्षात घ्या, प्रामुख्यानं महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक यामधला काही भाग आहे. दक्षिणपथ म्हटलं की महाराष्ट्र, आंध्र प्रदेशचा थोडासा काही पश्चिमेचा भाग आणि कर्नाटकचा भाग, म्हणजे साधारणपणे कृष्णा आणि नर्मदा या नद्यांच्या मधला जो भाग आहे या भागाला इंग्रजीत डेक्कन किंवा दक्षिण असं म्हटलं जातं. ज्या वेळेला उत्तर भारतात शुंग आणि कण्व या सत्ता होत्या त्यावेळेला दक्षिण भारतात आंध्र किंवा सातवाहन ही आपली सत्ता प्रस्थापित करत होते. मौर्य सत्तेच्या विघटनानंतर भारतात एकछत्री अंमल कुणाचा नाहीये हे लक्षात घ्या. भारतात अनेक छोटी राज्य निर्माण झाली, स्वतंत्र सत्ता निर्माण झाल्या आणि यावेळेला दक्षिणेत गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर किंवा त्या आसपासच्या प्रदेशात सातवाहनांनी आपली सत्ता स्थिर केलेली दिसून येते. एक तिबेटचे इतिहासकार आहेत ज्यांचं नाव तारानाथ आहे. हे तारानाथ आपल्या दिव्यावदान या ग्रंथात असं म्हणतात की मौर्य राजा बिंदुसारने 16 राजांचा पराभव केला होता आणि त्यातीलच सातवाहन ही एक सत्ता असावी. तसंच कालिदासाचं मालविकाग्निमित्र हे संस्कृत नाटक आहे. या नाटकात मगध आणि विदर्भ यांच्या युद्धाचा प्रसंग रेखाटण्यात आलेला आहे आणि हा प्रसंग कदाचित सातवाहन आणि मगध साम्राज्यातला हा विवाद असावा असं म्हणता येईल. उत्तरेतली शुंग आणि कण्व ही घराणी जशी ब्राह्मण आहेत तसंच सातवाहन घराणं सुद्धा ब्राह्मण आहे असं मानलं जातं. दक्षिणपथात साधारणपणे या सातवाहन घराण्यानं 300 वर्ष राज्य केलेलं आहे आणि या घराण्यानं भारताच्या इतिहासात आपली छाप उमटवलेली आहे. सातवाहनांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिलेला आहे. या धर्माच्या आचारविचारांना त्यांनी आपल्या जीवनात स्थान दिलेलं आहे. त्यामुळं आपल्याला या कालखंडाची माहिती घेत असताना सातवाहन सत्ता बघितल्याशिवाय पुढं जाता येत नाही. सातवाहनांनी दक्षिणपथ प्रदेशात आपलं एक ठसा उमटवला आणि एक वैशिष्ट्यपूर्ण सत्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु पुराव्यांची जरा कमतरता या सातवाहन सत्तेच्या एकूण कामकाजाबाबत आपल्याला आढळते. या सत्तेच्या क्षेत्रात विविध ठिकाणी उत्खनन झालेले आहेत. त्यावरून जी आपल्याला माहिती मिळते त्यातूनच
आपल्याला या घराण्याचा इतिहास समजून घ्यावा लागतो. सातवाहन घराण्यातला एक राजा होऊन गेलाय हाल. याचं एक ग्रंथ आहे याचा, गाथा सप्तशती. हा ग्रंथ महाराष्ट्रीय अर्धमागधी भाषेत काव्यग्रंथ लिहिलेला आहे. यातून आपल्याला सातवाहन सत्तेविषयीची माहिती उपलब्ध होती. त्याशिवाय एका अनामिक खलाशानं, म्हणजे ज्याचं नाव नाही आहे पण तो खलाशी होता हे लक्षात येतं, तर त्या खलाशानं पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यात त्यांनी भारतातील बंदरं आणि अलेक्झांड्रिया यांच्याशी होणारा त्यांचा व्यापार याविषयीची माहिती दिलेली आहे. आता या ग्रंथांच्या सोबतच आपण वात्सायनाचं कामसूत्र, विज्ञानेश्वराचं मिताक्षरा, हरिवंश, अमरपुराण, प्रश्नोत्तर मालिका हे जैन ग्रंथ आहेत. त्याचबरोबर युआन चॉंग यांच्या प्रवास वर्णनात सातवाहन राजाविषयी माहिती मिळते. आता आपल्याला, आपण नाव घेतलं वात्सायनाचं कामसूत्र. कामसूत्र म्हटलं की आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, परंतु या ग्रंथातून देखील आपल्याला सातवाहन कालखंडाची माहिती प्राप्त होते. ब्रिटिश काळात कनिंगहॅम, थॉमस रॅमसन, स्कॉट आणि नंतर भवरलाल इंद्रजित या संशोधकांनी सातवाहन राजाविषयी बरीच अशी माहिती आपल्या संशोधनातून पुढे आणलेली आहे. सातवाहन घराण्याविषयी माहिती देणारे साधारणपणे 19 अभिलेख आपल्याला प्राप्त झालेले आहेत. कार्ले, भाजे, जुन्नर, नाणेघाट, सोपारा, नाशिक या ठिकाणी हे शिलालेख सापडले. हैदराबादमधले एक पुरातत्व संशोधक आहेत श्रीयुत यजवाणी, यांनी पैठणचं देखील उत्खनन केलेलं आहे. आणि त्या उत्खननातून त्यांना सातवाहनकालीन नाणी, लोखंडी शस्त्र, मणी, सोन्या चांदीची भांडी, हस्तिदंती वस्तू, सांडपाण्याचे कूप या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. या सगळ्या साहित्याच्या आधारे आपल्याला सातवाहन घराण्याची माहिती प्राप्त होते आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागतं. आता या सगळ्या ह्याच्यात दोन जे ग्रंथ आपण उल्लेख केला, ज्याचा मी, गाथा सप्तशती आणि पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी, यात काय आहे तर गाथा सप्तशती हा ग्रंथ आणि त्याच्यासोबतच पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियन सी या ग्रंथामध्ये काय काय लिहिलेलं आहे, काय काय मांडलेलं आहे याची माहिती घेतल्यानंतर आपल्याला या सत्तेविषयीची बरीच माहिती प्राप्त होते. यामध्ये 700 पद्यात्मक सूक्त आहेत. गाथा सप्तशती या ग्रंथामध्ये 700 पद्यात्मक सूक्त, सूक्त म्हणजे ओळी, श्लोक आहेत. आणि या 700 श्लोकांचं वर्णन, विभाजन विषयानुसार करून ठेवलेलं आहे. म्हणजे ज्या विषयावर भाष्य आहे त्या विषयाचे श्लोक एकत्रित करून ठेवलेले आहेत, वर्गीकरण केलं आहे. ते हा काव्यग्रंथ हाल राजाने लिहिला, असं मग मी तुम्हाला सांगितलं, हाल राजाने. परंतु सगळेचे सगळे श्लोक हे काय हाल राजाने लिहिलेले आहेत असं नाही. तर हा हाल राजा याच्या काळात विभिन्न कवी यांनी लिहिलेले हे गाथाकोश आहेत.
त्यामुळं या काव्यग्रंथाचं नाव गाथाकोश असं काही संशोधकांचं मत आहे. साधारणपणे इसवी सनाच्या 9व्या शतकात या ग्रंथाला गाथा सप्तशती असं नाव देण्यात आलं असावं. या काव्यग्रंथामध्ये हाल राजाविषयी फारशी माहिती नाही आहे. तो कविजनांचा चाहता आहे आणि काव्यग्रंथांच्या सूक्त संकलनाचं कार्य, श्लोक एकत्रित करण्याचं कार्य त्याने केलं, एवढाच त्यात बरा उल्लेख आलेला आहे. साधारणपणे हालराजा हा सातवाहन कुळातला असून तो इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात होऊन गेला असं म्हटलं जातं. गाथा सप्तशती हा ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारा काव्यग्रंथ आहे. या काव्यग्रंथातून आपल्याला तत्कालीन भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय जीवनाचे चित्रण आढळतं. कौटुंबिक आणि नागरी जीवनही आपल्याला पाहायला मिळतं. या ग्रंथामध्ये गोदावरी, तापी, नर्मदा या नद्यांचा उल्लेख येतो. हाल राजाच्या काळात गोदावरी नदीला अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. कारण या नदीच्याच काठी प्रतिष्ठान म्हणजे आजचे पैठण ही त्याची राजधानी असलेली आपल्याला पाहायला मिळते. या ग्रंथात विंध्य पर्वताचंही वर्णन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे भिल्ल, व्याघ्र, शिकारी, व्याघ्र स्त्रिया यांचीही माहिती प्राप्त होते. ग्रंथात रानावनात हिंडणाऱ्या, फिरणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या लोकांचे वर्णन, ग्रामीण भाग, वनस्पती, ग्रामीण कुटुंब यांची चित्र आपल्याला पाहायला मिळतात. या ग्रंथामध्ये अनेक देवदेवता, त्यामध्ये प्रामुख्याने अग्नी, कृष्ण, शंकर, सूर्य, चंद्र या देवता तसेच आर्या, गौरी यांचाही उल्लेख आढळतो. निसर्गाचं अत्यंत उत्तम असं चित्रण यामध्ये करण्यात आलेलं आहे. मानवी जीवनात आढळणारी शाश्वत मूल्य आहे, त्या मूल्यांचं भावनात्मक भूमिकेतून रेखाटन या ठिकाणी झालेलं आहे. मानवी कृती, पशुपक्षी यांची लोभस असलेली माहिती ही या ग्रंथामध्ये आपल्याला प्राप्त होते. त्याचबरोबर या काळातल्या देवदेवता या तरुण असून भक्तांच्या मनातल्या इच्छा त्या पूर्ण करतात अशी त्यांची श्रद्धा आहे. या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. शुभ अशुभ, शकुन अपशकुन यांची चर्चा या ठिकाणी केलेली आहे. या गाथेतून वैदिक देवतांचे उल्लेख आलेले आहेत. या लोकांचा आहार काय आहे याचीही माहिती या ठिकाणी मिळते. प्रामुख्यानं तांदूळ, कांजी, गूळ, तूप, तेल, चणे, तूर, दूध या सर्व बाबींचा उल्लेख या ग्रंथात आहे. या काळात स्त्रियांचे खेळ म्हणजे फुगडी, सोंगटी आणि पुरुषांचे खेळ म्हणजे मल्लयुद्ध, शिकार इत्यादी. लोक सामान्यपणे सुती आणि रेशमी कापडाचा वापर करत. या ग्रंथात कौटुंबिक आणि धार्मिक आचारविचाराची चर्चा आहे. गाथा सप्तशतीमध्ये नीती व व्यवहार याविषयीची अनेक सुभाषिते आहेत. सज्जन प्रशंसा, दुर्जन निंदा, भरघोस पीक पाहून चांदण्यात गाणारा शेतकरी, विलाप करणारी स्त्री, पशुपक्ष्यांचे जीवन इत्यादी निसर्गाची अत्यंत उत्तम अशी भावना हेलावून टाकणारी वर्णने यामध्ये आहेत. त्याचप्रमाणे या संपूर्ण जर ग्रंथाचा विचार केला तर सातवाहन काळातील समाज जीवनावर यातून आणखीन प्रकाश पडत असलेले दिसून येते.